हॅलो नमस्कार, स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवर. मी आहे निर्मला पठाडे. आणि काल परवा इतका भरपूर असा पाऊस होऊन गेला, गारपीट झाली, गारीचा पाऊस झाला. तर वातावरण पण भरपूर असं गरम झाले, ऊन पडले. आता 4:15 4:30 वाजत आलेत, पण ऊन पडले तर लय गरम वाटतंय. आणि मी घरून आले आणि बसले इथं गिन्नीच्या सावलीला. थोडं म्हणले 5 मिनटं गिन्नी सावलीला बसावं आणि तुमच्याशी पण गप्पा मारावं. तर आज आहे ना एवढं टेन्शन आलेलं, इतकं बोर झालं ना. कारण मला टेन्शन येत नाही असं नाही का, मी काही चूक केली ते टेन्शन वेगळं, पण दुसऱ्यांनी घेण्या देण्या टेन्शन दिलं का ते टेन्शन वेगळं. कारण त्या टेन्शन आलं ना तसं दुसऱ्याचं, तर असं वाटतं त्याला काय करून काही नाही असं होतं. पण आता काही गोष्टीला हद असते, म्हणतात ना, माफी असते. एकदा दोनदा तीनदा, आता लय वेळा माफ केले बरं का. पण मला असं वाटतंय एखाद्याला जर आपण ते आपल्याला रो शॅप्टर पाय देताना आपण गप्पच जर बसलो ना, तर त्याला असं वाटतं की ही घाबरतेच काय ना आपल्याला. ज्याची लायकी जिथं आहे ना तशी दाखवली, त्याला तिथं दाखवून दिली पाहिजे असं मला वाटत आहे बरं का. पण आता नवीलाच आहे, कारण नवीलाच कसलं आहे की मला असं वाटतं की बुवा नवीलाच, बाकी काय नाही. पण फक्त मला असं वाटतं नको बुवा आपण एकदा ते पाऊल उचललं म्हणजे तिथं हे होईन. कारण कायमचं दोघांचे भांडणं लागते, कायमचंच विरोध येईन, कायमचंच हे होईन. खातोय सुखी, ते कामाला जातात, आम्ही कामाला जातो, सुखी खातो. तर नको त्याच्यात काहीतरी हे कालायला नाही का असं वाटतं. पण खरंच जर ऐकून घेतलं आणि गप्प जर बसलं ना, तर त्याचा गैरफायदा इतका घेतात ना, इतका गैरफायदा घेतात ना, विचारूच नका. तर आता तुम्ही म्हणता की तुम्ही कोणाबद्दल बोलता, तुम्ही पुढं तुम्हाला सांगणारच मी कोणाबद्दल बोलते. पण असावा आणि प्रत्येक घरात आहेत बरं का. पण एवढे इतके जळकुटे इतके घाण कुडच नसते. कारण कुणी काही केलं जर खपत नाही तर आधीच आईबापाला म्हणायचं मला एकटा नवरा पाहून दे, जाऊ नको, भाऊ नको, आहे का नाही. आधीच एकटा करायचा. दिराचं संसार चांगला चाललेला जर खपतच नसेल तर असं काही ना. माझ्या जावाची माझे भरपूर असे भांडणं झाले, काहीच कारण नाही, किरकोळ कारण. आणि किरकोळ कारणावरून एवढे भांडणं झाले ना. दुसऱ्यांनी वस्तू नेलेल्या यांनी दिल्या दुसऱ्याला वस्तू. आमच्या पहिले वस्तू होत्या, आता त्या काही तुम्हाला मी सांगत नाही. पहिले वस्तू होत्या आमच्या एकत्रितल्या, आणि त्या यांनीच दुसऱ्याला दिल्यात. आणि मला सांगतो का तू जाऊन त्यांना म्हण. तर मग मी कसं काय म्हणून सांगा, तुम्ही त्यांनी दिल्या म्हणल्यावर त्यांनीच मागायला पाहिजे का नाही आणून द्या म्हणून. आणि आता मला सांगू राहिलं आहे का तू जाऊन माग. मी कसं काय मागन त्यांना, म्हणजे हे गोड राहते ना, मी वाईट होईन हो का लोकाला. हे कोणता न्याय असा. आणि मी नाही मागत म्हणलं तर माझ्या संग एवढं भांडू राहिलं, एवढं घाण शिवाय देऊ राहिलं. आता मी आहे ना आज खरंच रेकॉर्ड करणार होते बरं का, पण मी आज रेकॉर्ड नाही केल्या. पुढच्या वेळेस आहे ना नक्कीच मी आता इथून पुढं सतर्क राहणार आहे. मोबाईलला आहे ना कायम व्हिडिओ बाहेर निघले ना घराच्या, कारण तो मला घरात येऊन कधीच भांडत नाही. घराच्या बाहेर निघले, घरचा आऱ्याला याला वावरात चालले का ते वावरात इकडं तिकडे एकटीला आडवतो आणि इकडंच भांडतो. कायमचं आहे त्याचं, कायमचं मला एकटीलाच आडून भांडवतो तो. पण इथून पुढे ना मी त्याचं रेकॉर्डच करून ठेवते आता. आणि तुम्हाला क्लिप टाकी ते ऐका, तो कसा बोलतो तुम्हाला पण कळन, कसा बोलतोय आणि कसा वागवतोय तो. हां, काय कारण येतं. आणि तिला सांगायला गेलं, त्याला समजून तर तिला तिच्याच नवऱ्याची पाशी राहिली, उलटं दुसऱ्यावरच कुदू राहिली. तू अशी करते तू तशी करते. आता तुम्ही सांगा, मी ड्रेस घातला काही चुकीचं आहे का? ड्रेस म्हणजे पूर्ण अंग भरून असतं. हां बरं, घातलं तर घातला. मी ड्रेस घातल्याने याला काय झालं? ही काय माझी सासू आहे का? आणि जर सासू सासरे जर काही म्हणत नाही आणि कुणी जर आपल्याला काही दुःखातं काम येत नाही, सुखातं काम येत नाही, त्याच्याशी आपला काही संबंधच नाही, तर काय म्हणायचं काय कारण येतं, काय करतीन काय राहते म्हणून. आणि जर एवढं तिला वाटत असेल मी चांगलं राहू नये, हे करू नये, असं राहावा तसं राहावा, तर हिने द्यायचे आणून मला 2-4 साड्या द्यायच्या, 2-4 परकरं द्यायचे, 2-4 ब्लाऊज द्यायचे आणून, आहे का नाही. खरं कसं वाटतं तुम्हाला? असं कुणी आणून देईन का? हां, मग मी काय करते आणि काय नाही याच्यात काय डोकं घालायची गरज आहे?
मी पहिलं बी तुम्हाला म्हणजे माझं प्रत्येक वेळेस तेच सांगणं असतं प्रत्येकाला, आपण कोणाला काही चांगलं कोणासाठी चांगलं करू शकत नाही ना, तर कोणाला मागं खेचायचे पण प्रयत्न करू नये. पण इथं फक्त आहे ना मला खेचायचे प्रयत्न चाललेले आहेत. कारण आहे ना त्यांना असं वाटत असं ना, तर माझ्या मिस्टरांचं ऑपरेशन झालं, तिकडं थोडाफार खर्च झाला तर त्यांना वाटत असेल का आम्हाला शरणच नाही आली, हिने आम्हाला 4 बाऱ्या आमच्या पुढं करायला पाहिजे होतं आणि तसं काही हिने केलंच नाही. ही स्वतःच हिंमत देऊन करते, स्वतःच राहती. मग कुठंतरी काहीतरी आडं घालायचं, मुद्दाम काहीतरी पिन घालायची आणि अशा काहीतरी खुसपट काढायचं. पण मी जोपर्यंत ऐकायचं तोपर्यंत ऐकन. मी तिचा बाप आहे, मग तिला काय वाटत असेल. एवढं जळकुटं माणूस असतं का? कोणाला जावं येतं, कोणाच्या जावं अशा वागत येतात ते जळकुट्यावानी? सांगा बरं ताईंनो, तुम्हीच कमेंट करून सांगा. मी व्हिडिओ काढलेला प्रॉब्लेम, मी गाडी चालवलेली प्रॉब्लेम, मी ड्रेस घातलेला प्रॉब्लेम, मी कुठं एकटी गावाला गेले तिला त्याचा प्रॉब्लेम. पाठीमागं तुम्हाला एक किस्सा सांगते. माझ्या बहिणीचं, आम्हाला आई नाही आहे, तर माझ्या बहिणीची डिलिव्हरी होती आणि मी डिलिव्हरीला गेले होते तिचे 2-4 दिवस. तर ही इकून फोन करून मला एवढी भांडली होती. मग हिचं किती वेळेस ऐकून घेऊ मी, किती वेळेस हिच्या दबावात राहू? हिला काय वाटतं मी हिच्या दबावात राहीन का? आजकाल कुणी स्वतःच्या हिमतीवर जर राहत असलं ना, तर कुणी कोणाला घाबरायला मोकळं नाही. कोणाला घाबरावं लागत असतं हे तुम्हाला पण माहिती आहे ताईंनो. आणि जावाला कोण घाबरण? ती बरं हा जावाला का घाबरणं व्हाय ना, ती काही देणार आहे का मला घरात आणून? आता पण दिलं का तिने मला काही एखादी गोष्टीला कशाला नडले आणि 10 रुपये म्हणली का धर तुला अडचण आहे म्हणून? नाही मग मी कसं काय तिचं ऐकन? सांगा बरं तुम्ही. हा काही गलतच काम करीत असलं माणूस, कुठं हिने मला काही चुकीचं काम केलं, हिने मला धरले, मग बोलली तर हाय मीच ऐकून घेईन. अशा गोष्टीला मीच कसं काय ऐकून घेईन? प्रत्येक गोष्टीला जरी मला रोकटोक करीत असली तर तिला वाटतं मी हिची सासूची का काय? कारण अशी प्रत्येक वेळेस इतकी हे करून बोलायचे प्रयत्न करते ना. आणि ही 4-4, 8-8 दिवस आत्तामध्ये पाऊस झाला, नदीला पाणी आलं, तर आईबापाच्या इकडे जाऊन राहिली. तवा हिचा नवरा एकटा इथं, मग तवा घातले सासूने भाकरी. तवा तिच्या नवऱ्याला भाकरी घालायचं असलं का मग आहे सासू. आणि मी 2-3 दिवस माझ्या बहिणीच्या डिलेवरीला गेले, तर लगेच माझ्या नवऱ्याला भाकरी घालण्यावरून माझ्या सांग किती का फोन करून भांडली. सांगा मैत्रिणीनं तुम्ही काय चुकतं माझं? आत्ता पोत आहे ना, मी ब्लॉकमध्ये कधीच काही सांगितलं नाही. इतका घरचा ताण आहे ना, तुम्हाला काय सांगायचं, एवढा टेन्शन आहे ना घरचं. मी आत्ता पोत ब्लॉकमध्ये कधीच काही सांगितलं नाही. पण इथून पुढे ना मी आता पूर्ण रेकॉर्ड करून क्लिप साईडला टाकी जाणार आहे, कसे वागत आहेत. तिने ना पूर्ण असं नसतं त्यातले त्यात काय आहे माहिती का, माझे मिस्टर थोडेसे भोळसर येतं आणि मी प्रत्येक गोष्टीला हुशारीने हे करते ना, चॅप्टरवणी वागते, तर त्यांना ते खपत नाही. आता तुम्ही सांगा, माझ्या नवऱ्याला आता ऑपरेशन झाले, 2-3 महिने कुठं जायचं नाही, हिंडायचं नाही. आज जर मला गाडी येत नसती तर हिने दिलं असतं का मला प्रत्येक वेळेस काही लागलं तर आणून? आम्ही राहतो रानात मळ्यात. गाव आमच्यापासून भरपूर 30 गाव 3 किलोमीटर इथून. काही आणायचं असलं का आम्हाला 30 गावाला जावं लागतं. तुम्ही सांगा प्रत्येक वेळेस हिने दिलं असतं का मला आणून? गाडी चालत होते तेव्हा आपण मला म्हणते का तू गाडी चालती, कायला गाडी चालायची ना, आपली तर गाडी चालतात का? आपली तर गाडी चालतात का म्हणजे तू कोण आहे मला सांगणार? आपली तर गाडी चालते म्हणजे काय करते मी? गाडीच चालित होते ना. मग मी गाडी नसते शिकले तर आज हिने दिलं असतं का मला आणून सामान सुमन? आज प्रत्येक गोष्टीला नडावं लागत आहे. नवरा घरात पडलेला दुखण्याचा. माझा नवरा घरात पडल्यापासून यांनी तर इतका तमाशा लावला ना माझ्या मागं. मी लय वाऱ्या विचार केला बरं का, क्लिप साईडला टाकीन, पण नाही हिंमत होत माझी. मला असं वाटतं तर नको त्यांची इज्जत जायला. पण आता इथून पुढे ना मैत्रिणींनो, मी खरंच काही असू, मी आता सगळ्या गोष्टी तुमच्याशी शेअर केल्या, पण कधीच आमचे भांडणं किंवा माझ्या सोबत हे कसे वागतात त्या कधीच टाकलं नाही. पण इथून पुढे मी नक्की टाकणार आहे आणि सगळं तुमच्याशी शेअर करणार आहे. कारण यांनी ना मला नाहीच म्हणजे कसंच वागून द्या ना. आता तुम्ही सांगा ताईंनो, यूट्यूबवर काम करणं चुकीचं आहे का? तुम्ही काय बघितलं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये? तुम्ही पण व्हिडिओ बघतात ताईंनो. माझ्या चॅनलमध्ये कधी काही चुकीचं दिसतंय का तुम्हाला? जे काही घरातलं रुटीन असन, कुठं गेलेले असन, कुठं काही असन, तेच असतं ना ब्लॉगमध्ये कायमच माझ्या. मी चॅनल खोललं तेव्हा पण तिने ना मला इतकी भांडलेली आहे ती माझ्यासोबत. मी आता इथून पुढे ना तिची प्रत्येक क्लिपच टाकी जाणार आहे, दुसरं काहीच पर्याय नाही तिला. आणि इतकं टॉर्चर करते ना, एवढं कुठं टॉर्चर करणं असतं का माणसाला?
बरं ती मला देतीस किंवा सासरे का व्हायना ते त्यांचा मला आधार आहे, ते मला काही देतात, मग ते बोलले तर मी त्यांचं ऐकून घेईन. त्यांचा जर मला कशाचा आधार नाही तर ही मला कोणत्या भानावर बोलतील, कसं काय मी ऐकून घेईन सांगा बरं तुम्ही. ज्या माणसाला स्वतःच्या कष्टावर करायचं त्या माणसाने दुसऱ्याला भिवून कवर जगायचं. आणि माझी जिंदगी मला कशी जगायची ती मी माझ्या मर्जीने जगणार आहे. ही कोण आहे बरं मला सांगणारी? तुम्हीच सांगता येईल ना आता. तिला वाटलं मी प्रत्येक वेळेस बोलले हिने काय कुठं काही केलं नाही आणि शिवाय यूट्यूबला क्लिप टाकली नाही, काही नाही, मी बोलतच राहीन. एवढं वैताग गेले ना ह्या बायांनी, काय करावं काय नाही झाले. मला तर असं झालंय ना, मी आता दुसऱ्या वेळेस काही करू द्या फक्त. मी आता सांगत नाही तुम्हाला याच्यात काय करीन म्हणून, पण मग हिला काय करीन ते सांगन मी आता. डायरेक्ट करीन आता सांगायची भाषा संपली. तर चला मैत्रिणींनो, हा होता आपला आजचा ब्लॉग. कारण मला खूप टेन्शन आलं होतं म्हणून इथं येऊन बसले होते. तुमच्याशी मन मोकळं करून मला पण थोडंसं बरं वाटलं. आणि आता जाते, घास कापायचं आहे मला, घास कापीते जाते थोड्या वेळ. परत गिन्नी गावताला यावं लागन, गिन्नी गावताना यावं लागन. इथून वजे न्यायचे आहेत. मालक पडल्यापासून चारा ते माझ्याकडेच आहे ना, त्याच्यामुळं मग गडी माणूस कसं जास्त चारा कवळा उचलू शकतं, तसं बाया माणसाला त्यांचा एक कवळा तर बाया माणसाला 2 कवळे करावं लागत आहेत मला तिथपर्यंत जाऊस तर न्यायला. त्यांचा जो 2 चक्रा चारा जात होता त्याला मला 4 चक्रा मारावं लागत आहेत. तर आता नेते चारा, आता 5 वाजत आले तर चला मैत्रिणींनो, हा होता आपला छोटासा ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर तुम्हीच कमेंट करून सांगा ताईंनो काय चुकत आहे माझं काही चुकलं असलं तर मला पण सांगा. चला मग भेटू उद्याच्या ब्लॉगमध्ये, तोपर्यंत बाय.